हॅलो गायस, तर मी आहे तुमची लाडकी समीक्षा. तर आज आपण जाणार आहोत मुंबईला. तर असंच प्लॅन झालं आहे का आपण जाऊया मुंबईला वगैरे. तर हा आहे माझा आजचा आउटफिट. तर गायज हा आहे माझा आजचा आउटफिट. तर कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असं काहीतरी आउटफिट आपण मिसमॅच केलं आहे. आणि आता मम्मी गेली आहे पुढे, तर आपणही जाऊया आणि बघूया कसं काय होतं आहे आजचा व्लॉग. आणि लास्ट पण व्लॉग बघा. बघू शकताय खूप जास्त गरम होणार आहे. आणि माझी आत्यासुद्धा येणार आहे. तर आत्याची पोरगी वगैरे आम्ही जाणार आहे. तर आजचा आउटफिट पण आपण लोकलची का काढली प्रगती होती ना तुला लोकल आहे का. तर हे लोक पण इथे रेडी आहेत. कसे दिसतात हे लोक पण जरा कमेंटमध्ये सांगा तुम्ही. माझ्याकडे मोबाईल होता. आता एक्सप्रेस आली आहे, डायरेक्ट एक्सप्रेसने जाणार आहे. आम्हाला उशीर झाला सगळं थांबून थांबून वेट करून करून फायनली आता आमची गाडी आली. आता जाऊया गाडीमध्ये. आणि गाईज हवा पण छान सुटली आहे, त्यामुळे काय एवढं वाटत नाही गरमी. गर्दी आहे बऱ्यापैकी. ठीक आहे आपण बसूया. गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसले आणि शावस्ती मस्तपैकी झोपा काढते. इथे उभी आहे. ट्रेनमध्ये एवढी गर्दी नाही आहे, ठीकठाक आहे. मोठी बहीण असण्याचा हा फायदा असतो का मांडीवर घेऊ शकतो. ही छोटी बहीण मला नाही मांडीवर घेऊ शकत. कॅन यू प्लीज से समथिंग. तर गाईज आपण ना आता मुंबईला गेल्यावर भेटूया. काय काय होणार आहे ते तुम्हाला दाखवेल मी आज. आणि गाईज मी केस पण नाही गेली तर ह्यांनी मला अशीच आणले. तर आपण उतरल्यावर केस पण करू. तिथून आत्तू पण येईल. आता आम्ही ठाण्याला आलो आहे. तर ठाण्यावरून आता तुम्ही पाहू शकता तेवढी काही गर्दी वगैरे नाही आहे ठाण्याला. मम्मीची हालत बघू शकते नाही. आम्ही CSTला आलो आहोत. हा ना. तर काय आता आम्ही उठू आणि आत्तू स्टेशनला येऊन थांबली आहे. उगाच आत्तू बदलापूरवरून आले त्यामुळे. तर बघूया आजचा प्रवास कसा होणार आहे. तर काय आमचे पप्पा कसे दिसतात जरा सांगा. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. हा आहे प्रॉपर CSTचं स्टेशन. आणि आत्तू पण आली आहे आमची. चक्कर नाही येणार आता बघ तू आले तर. अवतार बघू शकता. हा काही स्टेशन आहे असा. काल घेतली पाहिजे. सकाळपासून काहीच खाल्लं नाही आम्ही. काहीतरी खायला घेऊया आधी, म्हणजे खाऊ मग फिरूया. हे काहीतरी आहे स्टेशनच्या इथून, तुम्हाला माहिती असेल आय थिंक सो. बघूया काय भेटतं आपल्याला. तर काय आम्ही आता पुढे पुढे बघतो काय काय आहे. पुण्याला म्हणजे पुण्याला बोलते मुंबईला आलो की हे असं स्ट्रीट फूडच असतात मोस्ट ऑफ. देखेंगे काय. मी आता इथे खायला बसलोय. इथे ऑलमोस्ट सगळे खातच बसले. तर आम्ही पण आता खातो इथं. तर काय इथे आता आम्ही मेंदवडा घेतलाय. सगळ्यांनी यांनी मेंदवडाच घेतलाय खायला. मी खाऊन निघालोय. बघूया आता कुठे जायचं. खूप गरम होतं गाईस. आझाद मैदान दाखवते. चलो देखते.
क्रिकेट खेळतात आहेत गाईज आता. म्हणजे ते असे खेळतच असत क्रिकेट वगैरे, पण ते आता पोरं खेळतात क्रिकेट. मला वाटतं त्यांना घर असतं झोपायला, विचारायला झोपायला घर पण नाही. खाऊ गल्ली आहे ती. सगळ्यात आमच्या पप्पाचा रस्ता चुकल्यात मला वाटतं. तिथं खायला खूप सारे व्हरायटीज आहेत, फुल खाऊ गल्ली टाईप आहे. पिझ्झा बर्गर सगळं 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 आहे इथं. सजारसपासून तुम्हाला काय खायचं आहे, शॉर्मा बिर्मा सगळं आहे. शावसी तू काय खाते? कुछ नाही. मेरे को गाइस पूछते भी नहीं क्या खाएंगी तू. तर गाइस इथे ना बघा ज्यूस पण आहेत. ते हिला विचारतो आम्ही काय खाणार काय नाही, ते काहीच बोलत नाही. तो उपाशी राहणार आहे अख्खा दिवस. मेन्यू काढत आहे त्यांनी. लेमन सोडा आणि मँगो ज्यूस ऑर्डर केला आहे. श्रावस्तीचा मस्तारी मँगो आलाय. ते घे ग खा ना. टिश्यू तुला काही टिश्यू देणार आहे हा श्रावस्ती? नको मला मला कसं आहे? ठीक आहे ओके ठीक आहे. बघ ना गेलंय. नको मला काय नको पिऊन बघ ना. नको मला. तर काहीच आता टेस्ट करून सांगा आपल्याला कसं आहे. काहीच आपण टेस्ट करूया. घ्यायला थांबलोय. या हाईड अँड सीक कुठला तरी. आता हिने काय खाल्लं नाही म्हणून झालं. तर आता मला मॉलमध्ये जातोय पहिला, बिकॉज एवढ्या उन्हाचं कुठे जाणार इथे, त्यामुळे. आणि मग मरीनला जाऊया सनसेटच्या टायमाला. एक्सको कॉफी शॉप. If we tried it, we can make it. But don't we ever just take some chances? देऊन बसले. कार कलेक्शन. So guys, we are now your CR2 mall, नरीमन पॉइंटच्या इथे. लय गरमीने जीव चाललाय आमचा इथं. ह्याचा ॲड्रेस दादाने सांगितलं, ऋतिक दादाने, तर त्याला आम्ही थँक्यू बोलतोय. थँक्यू दादा तुला ब्लॉगमध्ये पण. बघूया आतमध्ये कसं आहे. गाईस बाहेर थांबण्यापेक्षा आतमध्ये तरी जाऊन एसीची हवा खाऊ मस्त पैकी. झालं तुम्ही पाहू शकतो इथे. आउटर नाही बट क्यूट दिसतंय, बट थोडंफार जरा मॅक्सी झालं. आतमध्ये एंट्री करूया. आलंय तर तुम्ही बघू शकता. हे असं आहे. हे तुम्हाला दाखवते आता. गौतम बुद्धांची मूर्ती पण आहे तिथे. इथे खेळणी आहे ते. आम्ही आतमध्ये आलोय तर आता बघूया काय काय इथे. पण तुम्हाला पण दाखवेल काय काय इथे. ते काय कलेक्शन्स आहेत. हे ब्रेसलेट्सचे तिथे रिंग्स आहेत. छान छान कलेक्शन आहेत गाईस. इथे पेन्सचं कलेक्शन आहेत, स्टेशनरी. वाव गाईस ते छान आहे. सॅन्टाक्लॉज फिरतं त्याच्यामध्ये. बंद एक साईडने चालू आहे गाईस. लिफ्ट चालू आहे. आता पण जाऊया. काहीच घेतलं नाही आम्ही. सगळं 1000च्या वर आहे. बघूया वरती काय आता वरच्या साईडला. आय थिंक सो इथं सिलीमा वगैरे आहे. तर बघूया काय काय. खूप मस्त वाटतंय. खूप छान असं पूर्ण
म्हणजे ताज हॉटेल पूर्ण दिसतं. बोल लवकर. आरशावाली बघ. करून वाटले तुला, बोल लवकर घेऊ का? तर इथे सनग्लासेस आहेत, फिक्स रेट 200 रुपये. छान छान सनग्लासेस आहेत. बेटा तू सॉरी, चांगला वाटतोय. पण माझं गॉगल्स वाकडं होतं, काय विषय काय समजतच नाही त्या गॉगलचा. अँड त्याच्यासमोर ताज हॉटेल. सही है ना गाइस, बहुत सही है. This is the gate of India and this is the Taj Mahal का शो. भेळ खाऊ, भेळ खाणार आता. तर गाईज इथून आतमध्ये झालं, गेट ऑफ इंडियाच्या आतमध्ये जायचं आहे. तर खूप जास्त गर्दी आहे आता, बघू शकता तुम्ही. अंधे लोगों की पूज, सगळ्यांनी गॉगल्स पहनलेत. दिस इज द गेट ऑफ इंडिया. आणि आता भैया आमचा फोटो काढणार आहे. गाईज मी लहानपणी फोटो काढलेले तर तुम्हाला मी दाखवाल. अल्बम्स, एकदा तुम्हाला माझ्या अल्बम्सचे फोटोज दाखवाल. त्यामध्ये ना गेट ऑफ इंडियाचं आहे आणि तिथे फ्लॅग आहे. आधी मी केला फोटोशूट, नंतर शावस्तीचा. नाही, सिलेक्ट करू फोटो अभि. तर इथे खूप सारे गर्दीज आहेत. तर आता आम्ही फोटो सिलेक्ट करूया, कसे फोटोज पाहिजे सिलेक्ट करतो आम्ही. रील्स बनवती आहे, छान करते दोघे. किती छान करते. दोघी छोट्या बहिणी, दोघे छोट्या बहिणी आहेत, छान नाचतात आता. मॅग्नेट आहे सगळे असे. अगं मला फ्रीजला लावायचं आहे. तुम्ही इथून व्ह्यू बघू शकताय, खूप छान व्ह्यू आहे. इथे शिप्स वगैरे आहेत आणि असं मस्त वातावरण. त्यासमोर ताजमहल आणि त्यासमोर खूप सॉलिड व्ह्यू आहे. अशी गाडी ताजमहलची. ही एक गाडी सॉलिड आहे गाईज. नाही माहीत गाईज, मला नावं नाही माहीत गाड्यांची, त्यामुळे मी नाही सांगू शकत तुम्हाला एवढं काय गाड्याबद्दल. बट सही आहे. मैं खूप छान वाटतंय. एकदा कधीतरी जाऊया आतमध्ये, एकदा तरी का नाही हो, पण जाऊया. नेक्स्ट टाइम जाऊया आपण. बॉलिवूडचं समथिंग फोकस अपेड आहे मस्त. लेन्सेस अँड लिगसी. ते इथे फोटो काढायला लगेच थांबले आहेत. हे सगळे बॉलिवूडचे ॲक्टर्स आहेत. बघायचं आहे आतमध्ये, म्युझियम टाईप आहे. अभिषेक बच्चन हे सगळे आहेत. तिथे बॅग चेक करतात आमची.
त्यांचे प्रॉपर आर्ट केले आहेत आणि त्यांचे फ्रेम वगैरे लावले खूप मस्त आहे. तुम्ही नक्की विजिट करा. 20 रुपयेच तिकीट आहे बट फुल मजा येणार आहे बघायला. बिकॉज सगळे आर्टिस्ट लोकांचे सेलिब्रिटीज लोकांचे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील. तर गाईज आता आम्ही आलो आहे बांद्र्याला आणि आमच्या अवतार बघू शकतात तुम्ही इथे कसे झालेत. गावठीपेक्षा गावठी अवतार झालेत. इज द बांद्रा स्टेशन. बांद्रा आता इथून चाललो आहोत. तिथे विचारता हिल. आता आम्हाला विचारतात आहे तुम्हाला कुठे जायचं. हिल रोड हिल रोड हिल रोड असे विचारतात आहे आम्हाला. आलं एवढं डोकं खातं लोक. हिल रोड मरीन रोड काय काय नसते. दिसतो इथूनच लांबून तुम्हाला. हा तुम्हाला इथून एवढं प्रॉपर नाही दिसणार बट खूप छान आहे यार. इथं कपडे आहेत बघूया. नो ची इट्स कपडे. व्हॉट ची रडू आहे. बटर येलो कलरवरती तो व्हाईट आहे. गाइस तो मॉल एक नंबर आहे. सॉलिड. आपण जाऊया बघू ट्राय करू. कपडे घेतले. तिथे सगळे व्हरायटीचे कपडे. खायला आलोय. तिथे त्यांचं प्रेम बघू शकता. एक पुरी भाजी. तर पप्पांनी इथं पुरी भाजी ऑर्डर केलं. आमचं इथे राईस पण आलं इथे. इथे फ्राय राईस ऑर्डर केलं. आणि नंतर आमच्या दोघींचं आहे राईस फुल ऑन ब्लॅक झालं. आमचा फ्राय राईस आलाय. शेजवान फ्राय राईस. हां असं यायचं. गाईज एक्सचेंज खाता एक खावा थोडं.